आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे जुन्या ठाण्यातील जर्जर आणि अपुऱ्या मलनिस्सारण वाहिन्यांमुळे त्रस्त नागरिकांना मिळणार दिलासा. जुन्या ठाण्यात अमृत योजना 2 अंतर्गत सुमारे 350 कोटी रुपयांच्या निधीतून नव्या मलवाहिन्या टाकण्याचं काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहे. हे काम येत्या 1.5 ते 2 वर्षात पूर्ण केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार संजय केळकर, पालिका प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त बैठकीतून ही माहिती पुढे आली असून या प्रकल्पामुळे जुन्या ठाण्यातील जर्जर आणि अपुऱ्या मलनिस्सार वाहिन्यांमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागाला जुने ठाणे म्हणून ओळखलं जातं. नौपाडा, पाचपाकाडी, चंदनवाडी, उथळसर, टेंभी नाका, जांभळे नाका, स्टेशन परिसर, गावदेवी असे भाग जुन्या ठाण्यात येत आहेत. जुन्या ठाण्यात 50 वर्ष जुन्या मलनिस्सारण वाहिन्या असून त्या वाहिन्या आकारानं लहान आणि जीर्ण अवस्थेत आहेत. तसंच त्या शहराच्या वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या ठरत आहेत. परिणामी या वाहिन्यांमधून वारंवार गळती होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय. या संदर्भात नागरिकांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन केळकर यांनी जुन्या वाहिन्या काढून त्या जागी मोठ्या क्षमतेच्या नव्या वाहिन्या टाकण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. आमदार संजय केळकर यांनी पालिका प्रशासन आणि नागरिक यांची संयुक्त बैठक खोपट येथील भाजप कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीस आमदार निरंजन डावखरे, उपनगर अभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता नदीम काझी, अनंत बडे आणि उपअभियंता सुनील सजनानी यांच्यासह संबंधित भागातील नागरिकांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. या बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी नव्या योजनेची सविस्तर माहिती दिली तर नागरिकांनी आपल्या समस्या आणि सूचना मांडल्या. वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाऐवजी 1,000 कोटी खर्चून इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला. 12,500 कोटी रुपये खर्चून ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाची ठाणेकरांना गरज आहे का असा प्रश्न उपस्थित करत त्याऐवजी 1,000 कोटी खर्चून TMTसाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करा असा सल्ला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. जोपर्यंत ठाणेकर रस्त्यावर उतरत नाहीत तोपर्यंत असे प्रकल्प होतच राहणार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. विदूषकाला निवडून दिलं तर सर्कसच पाहायला मिळेल असा टोलाही त्यांनी लगावलाय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांनी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित करून ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाविरोधात भूमिका मांडली आहे. आज सकाळी आपण हिरानंदाने इस्टेटमधील सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली. या पोस्टमध्ये रस्त्यांवर काही काम सुरू असल्याचं नमूद केलं होतं. त्यानंतर आपण घराबाहेर पडलो आणि प्रत्यक्ष पाहिलं असता काही ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले दिसून आले. ही बॅरिकेड्स नेमकी कशासाठी लावले आहे त्याची चौकशी केली असता समजलं की प्रस्तावित ठाणे रिंग रेल्वे प्रकल्पासाठीही काम सुरू असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. हा रिंग रेल्वे प्रकल्प बॅरिस्टर नाथ पै मार्ग, हिरानंदाने इस्टेट आणि बाळकुंभ मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार आहे. सुमारे 12,500 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबवला जाणार आहे. मात्र ठाणेकरांना खरोखर या प्रकल्पाची गरज आहे का हा मोठा प्रश्न आहे. या निधीपैकी 1,000 कोटी परिवहन व्यवस्थेसाठी देऊन इलेक्ट्रिक बस खरेदी केली तर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. आपण स्वतः बॅरिस्टर नाथ पै मार्गावरून प्रवास करतो. त्या रस्त्यावरून घरी पोहोचण्यासाठी आपल्याला किमान 3 सिग्नल पार करावे लागतात. इतकी वाहतुकीची कोंडी असते असंही त्यांनी सांगितलं. आनंदनगर ते साकेत दरम्यान रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करण्यात आली आहे. तसंच रिंग रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे 3,000 झाडे तोडण्यास महापालिकेनं परवानगी दिली आहे. ज्या कारणांसाठी आपण ठाण्यात राहायला आलो, चांगली हवा आणि हिरवळ तेच घटक आता धोक्यात आलेत. त्यामुळं आपला या रिंग रेल्वे प्रकल्पाला ठाम विरोध असल्याचंही त्यांनी सांगितलं. जोपर्यंत ठाणेकर नागरिक रस्त्यावर उतरत नाहीत तोपर्यंत अशा हजारो कोटी रस्त्यांच्या योजना सुरूच राहतील आणि आपण काहीही करू शकणार नाही. तसंच विदूषकाला निवडून दिलं तर सर्कसच पाहायला मिळेल असा टोलाही त्यांनी लगावलाय. 2 स्टेशन अंडरग्राऊंड आहेत आणि 28 किलोमीटर 29 किलोमीटरचा हा रिंग रेल्वे होणार आहे. तुम्ही विचार करा की जर 2 स्टेशन अंडरग्राऊंड आहेत तर ती माती निघणार कुठे?
ती घेऊन जाणार कशी? जे पिलर बनवायचे ते रस्त्याच्या मध्ये तुम्ही टाकताय, तिकडे चालायला लोकांना रस्ता नाही, तिकडे गाड्या धावणार कशा? म्हणजे माझाच विचार केला तर मी आज आरामात ठाणे शहराच्या मध्यभागी राहायचो. थोडंसं लांब घोडबंदरवर राहायला गेलो का, तर जरा सुख, शांती, चांगली हवा, नॉन पोल्युटेड अशा प्रकारे राहायला गेलो, तर तुम्ही रस्त्याच्या मधनं खोदकाम करता आणि माझे पुढचे 5 वर्ष, मी आज 57 वर्षाचा आहे. 5 नाही 10च वर्ष तुम्ही माझे खराब करणार. आज AQI इंडेक्स या ठाणे शहराचा दिल्लीनंतर आहे. म्हणजे एवढं पोल्युशन, या एअर पोल्युशन इकडे असताना आणखीन एअर पोल्युशन वाढवायच्या दृष्टीने हा प्रकल्प तुम्हाला मदत करणार. सकल हिंदू समाजातर्फे आज ठाण्यात विवाह नोंदणी कार्यालयासमोर लव्ह जिहाद विरोधात आंदोलन. विवाह नोंदणी कार्यालयासमोर आज ठाण्यातील सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी लव्ह जिहाद विरोधात आंदोलन छेडलं. यावेळी आंदोलकांनी जय श्रीराम, लव्ह जिहाद बंद करा अशा घोषणा दिल्या. यावेळी ॲडव्होकेट अल्केश कदम यांनी मुस्लिम युवकांपासून हिंदू मुलींनी सावध राहायला हवं. मुस्लिम युवक नाव बदलून हिंदू नाव ठेवतात आणि हिंदू मुलींना प्रेम प्रकरणात अडकवून त्यांच्याशी लग्न करतात, त्यांना गरोदर करतात, त्यानंतर तलाक देऊन सोडून देतात. त्याची अगोदर 2-3 लग्न झालेली असतात, त्यामुळे हिंदू मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. फेब्रुवारी महिन्यात अशा 20 लग्नांची नोंदणी झाली आहे, तर वर्षभराची आकडेवारी काढली तर 500 ते 600 हिंदू मुलींची मुस्लिम युवकांबरोबर लग्न झालेली आहेत. या गोष्टीला विरोध करण्यासाठी हिंदू सकल समाज आता रस्त्यावर उतरलाय. अशा प्रकारचे विवाह नोंदणी यापुढे ठाणे कार्यालयात होऊ देणार नाहीत अशी भूमिका हिंदू सकल समाजानं घेतली आहे. जर अशी कुठली हिंदू मुलगी अशा प्रकारच्या प्रकरणात अडकली असेल तर तिला विनामूल्य सर्व प्रकारची मदत वकिलांतर्फे करण्यात येईल, असंही अल्केश कदम यांनी यावेळी सांगितलं. मध्ये येऊ नका, त्यांची पूर्ण पार्श्वभूमी तपासून घ्या, तेव्हा तुम्ही पुढचं पाऊल उचला. तुम्हाला ते खोटं नाव सांगतात, अब्दुलचा आलोक बनतो, हसीमचा हरीश बनतो आणि त्या मुलींना फसवतो आणि त्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून झाल्यानंतर ते त्याच्यावर अत्याचार करून त्याचे व्हिडिओ क्लिप बनवून त्यांना ब्लॅकमेल करतो. तर तुम्ही आताच सावध व्हा. सबका अब्दुल एक ही है, मेरा अब्दुल ऐसा नहीं है, सबका अब्दुल एक ही है. शेवटी नंतर तिला कुठेतरी फ्रीजमध्ये भेटते, नाहीतर ती रस्त्यावर मग ती वनवन फिरत राहते. आता तुम्ही आकडेवारी बघाल तर चक्कंबित होईल की फेब्रुवारीमध्ये 20 लग्न झाली आहेत 20 दिवसात. आणि हा आकडा आता आम्ही मागणी करत आहोत खैरनार साहेबांकडे की आपल्या या वर्षभरात या 2021 पासून किती लग्न झालेले आहेत. तर आमचा अंदाज असा आहे की सुमारे वर्षाला हे 500 ते 600 लग्न होतात इथे. आता आमचे इथे प्रतिनिधी आहेत जे विवाह प्रतिनिधी आहेत, म्हणजे एजंटचे काम करतात, मॅरेज ब्युरोचे काम करतात. तर त्यांनी आता सांगितलंय की आम्ही ह्या कामात आता कुठे येणार नाही आणि कुठलंही असं आम्हाला लक्षात आलं की आम्हाला लगेच ते सूचित करतील. आणि सकल हिंदू समाज ठाणे म्हणून आम्ही त्यांच्या हमेशा पाठीशी राहू आणि जे कोणी पीडित महिला येईल त्यांना आम्ही संरक्षण देण्याचं काम करू. तुम्ही आज फक्त आंदोलन केलं पण पुढे जनजागृती सुद्धा करणार आहात का? आमची जनजागृती वेळोवेळी चालू आहे. आता आपल्या समज होता की हिंदू झोपलाय, पण हिंदू झोपलेला नाही आहे. तुम्ही जर बघाल तर आज सगळेजण इथे आलेले आहेत आणि आमची जनजागृती गल्लीपासून प्रत्येक बिल्डिंगपर्यंत सगळी चालू आहे. आमचे सगळ्या परिवारातले, इतर संस्थेतले सगळे लोक रस्त्यावर उतरून ही जनजागृती करत आहे आणि मुलींमध्ये पण आता याचा थोडंसं भान आलेलं आहे. पण कुठे ना कुठे हे द एंड करायचं आहे. हा लव्ह जिहाद हा शब्द आता परत महाराष्ट्रात तरी चालणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. तीव्र उन्हामुळे ठाणे शहरात पाणी वापर वाढल्यानं धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होतोय. हा साठा जून महिन्यापर्यंत टिकवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. ठाण्यात सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईस 10 जूनपर्यंत बंदी घालण्यात आली असून या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा आज पालिका प्रशासनानं दिलाय. तसंच पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा अशा सूचना देखील नागरिकांना करण्यात आल्या.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे. शहराला प्रत्यक्षात दररोज 590 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो. महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या मानाने शहराला प्रतिदिन 621 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे शहराला 31 दशलक्ष लिटर इतकं कमी पाणी मिळत आहे. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असताना त्यातच जलवाहिनी दुरुस्ती तसंच इतर कामांमुळे पाणी पुरवठा बंद ठेवला जात आहे. या बंदानंतर पुढील 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. असं असताना शहरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होते. तीव्र उन्हामुळे ठाणे शहरात पाणी वापर वाढल्यानं धरणांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होतोय. पाणी टंचाई टाळण्यासाठी शहरातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुणे आणि इतर साफसफाईच्या कामांवर 10 जूनपर्यंत निर्बंध घालण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. याशिवाय सर्व व्यावसायिक आस्थापनांनी पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्यावर भर द्यावा आणि नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं स्पष्ट केलंय. सध्या तीव्र उन्हामुळे धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होतोय. तसंच शहरातील विहिरी आणि कूपनलिकांची पाणी पातळीही खालावलीय. या परिस्थितीत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केलं आहे. घरगुती पातळीवरही पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात. गाड्या धुणे, अंगण धुणे, नळ सुरू ठेवणे अशा पाण्यावाई जाणाऱ्या सवयी टाळाव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे. महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल. महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत भाजपला दुतोंडी ठरवले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कार्यकारिणीचे सदस्य आरिफ नसीम खान यांनी महिलांच्या आरक्षणाच्या नावाखाली भाजप संविधानाशी छेडछाड करत असून सरकारच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तेव्हा भाजपच्या या भूमिकेचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेस लवकरच पोलखोल मोहीम राबवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. नारीशक्ती विधेयक नामंजूर झाल्यावरून एकीकडे भाजपनं देशभरात विधेयकांविरोधात रान पेटवलं असताना काँग्रेसच्या आरिफ नसीम खान यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेत केंद्रातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यावेळी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण आदींसह मोठ्या संख्येनं महिलाही उपस्थित होत्या. आरिफ खान यांनी महिलांसंदर्भातील विधेयक नामंजूर होण्यात भाजपचाच हात असून खोटं बोला आणि रेटून बोला हीच मोदी सरकारची भूमिका असल्याचं सांगितलं. महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशनची अट घालून भाजपनं महिलांचा विश्वासघात केलाय. महिलांसाठी विशेष अधिवेशन बोलवल्याचा दावा करून प्रत्यक्षात महिलांचा अवमान केलाय असा आरोप करून त्यांनी हे महिला आरक्षण विधेयक नसून कायदा संशोधन विधेयक आहे. 2023मध्ये काँग्रेस आणि इतर पक्षांनी 33% महिला आरक्षणासाठी या विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिला होता. मात्र या प्रक्रियेमुळे लोकशाही आणि संविधानाला तडा जाण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी आत्ताच्या या विधेयकाला विरोध केल्याचं खान यांनी सांगितलं. 2023मध्ये सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे आला होता. काँग्रेसनं नेहमीच महिला आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी पाठिंबा दिलाय. मात्र भाजपनं महिला राज्य अध्यक्ष का नाहीत? भाजप महिलांप्रती प्रेम दाखवते, मात्र प्रत्यक्षात त्यांची कृती वेगळीच असल्याचा आरोप करून संविधानाच्या विरोधात कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही असंही खान यांनी स्पष्ट केले. आरक्षणासंबंधित काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की महिलांना आरक्षण मिळायला पाहिजे. म्हणून 2023मध्ये काँग्रेस पक्षाने महिला आरक्षण विधेयकाला समर्थन देण्याचं काम लोकसभामध्ये आणि राज्यसभामध्ये केला होता. म्हणून तो कायदा पास झाला. परंतु दुर्दैव आहे त्यावेळीपासून सोनिया गांधीजी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब, देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी मागणी करत आहेत वारंवार की त्या बिल जो कायदा करण्यात आलेला आहे 2023मध्ये त्यांना त्वरित लागू करावा. परंतु आजपर्यंत मोदीजीची सरकारने तो कायदा लागू केला नसल्यामुळे आम्हाला असा वाटतोय की भारतीय जनता पक्षाला, मोदी सरकारला महिलांना आरक्षण द्यायचं नाही आहे. म्हणून अशा प्रकारच्या गैरसंविधानिक
संविधान संशोधन विधायक त्यांनी महिलांच्या आरक्षणाच्या नावाखाली या गेल्या अधिवेशनामध्ये आणला, जो चुकीचा होता, गैरसंविधानिक होता, नियमबाह्य होता, लोकतांत्रिक प्रक्रियेला धोका होता. म्हणून त्याला आम्ही सर्वांनी विरोध केलेला आहे. काँग्रेसची मागणी आहे की राहुल गांधीजींनी लोकसभामध्ये ओपन सांगितलं, मागणी केलेली आहे की महिलांना 2023 मध्ये जे कायदा करण्यात आलेला आहे काँग्रेसच्या समर्थनामुळे, त्या कायद्याची अंमलबजावणी ताबडतोब करावी आणि महिलांना आरक्षण द्यावं. तर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, महिलांना आरक्षण मिळायला पाहिजे आणि मोदी सरकारने ताबडतोब 2023चा कायदा लागू केला पाहिजे. महिला आरक्षणासाठी